खरं तर नितीन गडकरींनी हा महामार्ग सुरू झाल्यानंतर आज जवळजवळ 14 वर्षांनी हा महामार्ग पूर्ण जाणार मेमध्ये म्हणून सांगितलं आणि त्यांनी माफी पण मागितली. परंतु माझं असं म्हणणं आहे की हा महामार्ग उशीर होण्यासाठी नितीन गडकरीच कारणीभूत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर रत्नागिरी रायगड मधले ठेकेदार अनेक वेळा बदलले गेले आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम नितीन गडकरी साहेबांनी केलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही माफी मागितला, परंतु या 14 वर्षामध्ये जे हजारो मुंबई गोवा मार्गावर कोकणवासीय मृत्युमुखी पडले त्यांची तुम्ही माफी मागणार, त्यांना काय आर्थिक मदत शासनातर्फे होणार आहे की ही माफी फक्त टोल वसुली करण्यासाठी आहे? कारण मेमध्ये तुम्ही करणार म्हणजे जूनपासून तुम्ही टोल वसुलीसाठी हा महामार्ग सुरू करणार आहे. परंतु आमची शासनाला विनंती आहे आणि सिंधुदुर्गवासियांच्या वतीने की जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही टोल वसुली करू नका. आणि इतकं वर्ष प्रकल्प रखडला आहे, त्यापेक्षा माफी मागण्यापेक्षा आम्हाला हा रस्ता इतक्या वर्ष रखडल्यामुळे शासनाने टोल माफी करावी हीच आमच्यासाठी माफी असेल.